Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत नाशिकमध्ये एकत्रित बैठक घेणार. उर्वरित अर्जाबाबत चर्चा करून निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. नाशकात शिंदेच्या शिवसेनेविरोधात भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंमध्ये लढत. नाशिक जळगावमध्ये बंडखोरी शमवण्यात महायुतीला अपयश. 10 ठिकाणी मात्र महायुतीनं बंडखोरी शमवली. बंडखोरांवर कारवाईचा इशारा. काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीते नॉट रिचेबल. गोकुळ गीतेंची भेट घेऊन अर्ज माघारीसाठी विनंती करणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध. पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध. महाविकास आघाडीवर मात्र नामुष्की. 8 उमेदवारांची माघार. ऐनवेळी अर्ज माघारी घेतलेल्या बाळमानेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. बाळमाने पुन्हा भाजपत परतण्याची शक्यता, तर शिवसेना पक्ष मानेंसोबत असल्याची उदय सामंतांची सूचक प्रतिक्रिया. उमेदवारी मागे घेण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार. निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा अट्टाहास. संजय राऊतांचा हल्लाबोल, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील विदूषक म्हणत अमित साठवांची राऊतांवर टीका. कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष मंजित मानेंचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. पक्षाच्या कार्यक्रमाला आमंत्रण देण्यावरून वाद झाल्याची माहिती. राणा दाम्पत्याकडून पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भेटीची शक्यता. राज्यसभेची जागा भाजपच्या वाट्याला जाणार. सूत्रांची माहिती. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा. कर्नाटकमधून मल्लिकार्जुन खरगे, पवन खेरा, मनसूर अली खान यांना उमेदवारी, तर मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि झारखंडचेही उमेदवार जाहीर. 8 तारखेच्या बैठकीआधीच इंडिया आघाडीमध्ये फूट पडण्याची शक्यता. बैठकीला न जाण्याची डीएमकेची भूमिका. तमिळनाडूमध्ये काँग्रेसनं थलपती विजयच्या टीव्ही केला पाठिंबा दिल्यानं डीएमकेची जाहीर नाराजी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंचं अल्पशा आजाराने निधन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये थोपटेंनी घेतला अखेरचा श्वास. पोरमधील एटी कॉलेज ग्राउंडवर पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार. नीट परीक्षा पूर्वतयारीबाबत आज वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा बंगल्यावर आज आढावा बैठक. 22 जूनला नीटची फेरपरीक्षा होणार. दौंड गर्भलिंग निदान प्रकरणी तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष पथक. 30 ते 40 हजारामध्ये गर्भनिदान केल्याचं समोर आलं होतं. सोशल मीडियावर गर्भलिंग निदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघडकीस. पुण्याच्या नसरापुरातील अत्याचार प्रकरणी ससून रुग्णालयामधील डॉक्टरांची कोर्टामध्ये साक्ष. मृत्यूपूर्वी चिमुकलीवर क्रूरपणे लैंगिक अत्याचार. शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची माहिती. आतापर्यंत एकूण 30 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. पंतप्रधान मोदी माझे अत्यंत चांगले मित्र. भारतानं अनेक वर्ष व्यापारामध्ये अमेरिकेचा फायदा घेतला, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे उलट. अमेरिका भारताकडून भरपूर पैसे कमावतोय. प्रमुख अर्थव्यवस्थांवर अतिरिक्त शुल्क आकारल्यानंतर ट्रम्प यांचं विधान. भारत चीन संबंधांमध्ये रशिया हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही देश सीमा प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी ठाम. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भूमिका स्पष्ट. उद्या मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता. मुंबईमध्ये 11 जूनला मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज. राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.